नमस्कार मित्रांनो. आत्ताच आझाद मैदानवरून आत्ताच एक अर्ध्या तासापूर्वी पोचलो घरी. खूप पाऊस होता आणि माझ्या 4-5 व्हिडिओज मी फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले आहेत. तुम्ही त्या बघू शकता. आणि यूट्यूबमध्ये खूपसे आज सबस्क्रायबर माझे खूप वाढलेले आहेत. आता बोलायचं काय तर मी गेलेलो तिथे आझाद मैदानवर आणि जरांगे पाटील जी झोपले होते आणि तो व्हिडिओ सगळा काढला. पण मी अख्खा चर्चगेट आणि CST स्टेशन पूर्ण मी पिंजून काढला. त्यावेळी असं लक्षात आलं की सरकारने कुठेही पाण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था किंवा एवढा पाऊस असल्यानंतर लोकांनी रस्त्यावर कुठे राहायचं, काही मंडप बांधलेलं, अशी काही व्यवस्था केली नव्हती. अरे तुम्ही मराठ्यांना हिंदू समजत नाही का? ते काही बोलले तर तुम्ही बोलणार की हिंदूंना त्रास होतो, म्हणजे का ते हिंदू नाही आहेत का? हे बघा, माझ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये बघा, मी सगळ्यांच्या इंटरव्ह्यू घेतलेले आहेत लोकांच्या, आणि ते तर असे बोललेत की कितीही दिवस लागला आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आमच्या घरी जाणार नाही. तर मी देखील त्यांना एक प्रॉमिस केलेलं आहे की तुम्ही जेवढे दिवस इथे असाल माझ्या घरामध्ये, माझ्या डब्यामध्ये जेवढं पीठ असेल तेवढ्या पिठाच्या मी चपात्या बनवून दररोज तुम्हाला आणून देईल, हे मी त्यांना प्रॉमिस करून आलेलो आहे. देवेंद्र फडणवीसजी, आता तुम्हाला हे बघायचं आहे की आंदोलन कसं चिघळवायचं आहे, वाढवायचं आहे का कुठे थांबून त्यांना आरक्षण द्यायचं आहे, हे आता तुमच्या तिकडे सरकारवर आहे. धन्यवाद. उमेश कांगोकर, अंधेरी, पश्चिम मुंबईवरून.